तर आज होतं आमच्या इथे बारसं. आता बारसं कोणाचं आहे सांगतेच. संध्याकाळी मला आईने कॉल करून सांगितलं की आज दादाच्या मुलाचा बारसा आहे, म्हणून डायरेक्ट वहिनीकडेच आहे. मी तर काय घेतलेलं नव्हतं, पण आईने आणलेलं होतं तेच घेऊन गेले होते. तर वहिनीचं घर गावामध्येच होतं, म्हणून मला फक्त ह्या पलीकडून त्या पलीकडे जायचं होतं. तर माझ्या आधीच ह्या सगळ्यांनी नंबर लावला होता आणि मग मध्ये जाऊन बघितलं तर इकडे सर्व पाहुणे मंडळी आली होती आणि इकडे काहीतरी देवपूजा चालू होती. तुमच्याकडे पण असं करतात का? कमेंट करून नक्की सांगा. तर इथे सर्व वहिनीच्या बारशाच्या रीती चालू होत्या आणि तुमच्याकडे पण असं करतात का? मला नक्की सांगा. तर मी आत्या झाले आणि आमच्याकडे क्यूटसा बेबी बॉय आलेला आहे आणि इथे आमच्या छोट्या बाबूच्या मावशीची वेगळीच मस्ती चालू होती. ते सर्व जाऊ द्या हो, पण मला तर सर्वात जास्त आमच्या आईचा चष्माच आवडला होता. मग बाबूला झोळीत झोपवलं. आजपासून आमचा बाबू झोळीत झोपणार. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आम्ही पण असंच झोली पकडायला जायचो. हे दोघं कोणाला किती पैसे मिळाले ते बघत होतं. त्यांना बघून आम्हाला आमचं बाळपण आठवलं. जसं ह्यांना समजलं की मी व्हिडिओ काढते, तशी ह्यांची मस्ती चालू झाली. मी खूप लकी आहे की मला ह्यांच्यासारख्या बहिणी भेटलेल्या आहेत. त्यानंतर वहिनी वगैरेंचे 2-3 फोटोज काढले आणि आम्ही डायरेक्ट जेवायलाच बसलो. खूप जण मला विचारत होते की तुझा फ्रेंड सर्कल खूप छान आहे. तर त्यांना सर्वांना मला सांगायचं आहे की ह्या सर्व माझ्या फॅमिली मेंबर्स आहेत. पूर्ण ग्रुप एकत्र असेल तेव्हा नक्कीच ह्या सर्वांची ओळख करून देईन. मग जेवण वगैरे सर्व करून आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.